सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचे 15 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे, 2 दया पवार, 3 वि वा शिरवाडकर, 4 वि स खांडेकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वि स खांडेकर. ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि स खांडेकर. प्रश्न क्रमांक 2, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भास्कर, 2 पावक, 3 सरिता, 4 आदित्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पावक. अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पावक. प्रश्न क्रमांक 3, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 फूल, 2 आठवण, 3 राजीव, 3 पुष्प. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आठवण. कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे आठवण. प्रश्न क्रमांक 4, मी आज पुण्याहून गावाला आलो. या वाक्यातील विभक्ती ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 द्वितीय विभक्ती, 2 तृतीय विभक्ती, 3 षष्ठी विभक्ती, 4 पंचमी विभक्ती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंचमी विभक्ती. मी आज पुण्याहून गावाला आलो. या वाक्यातील विभक्ती आहे पंचमी विभक्ती. प्रश्न क्रमांक 5, केशव कुमार असे कोणत्या कवीला टोपण नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 वि स खांडेकर, 2 वि वा शिरवाडकर, 3 प्रल्हाद केशव अत्रे, 4 कवी अनिल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रसाद केशव अत्रे. केशव कुमार असे प्रसाद केशव अत्रे या कवींना टोपण नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, साखर भात या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 नपुंसक लिंग, 2 पुल्लिंग, 3 स्त्रीलिंग, 4 उभयलिंग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुल्लिंग. साखर भात या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग. प्रश्न क्रमांक 7, वाक्य पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम, 2 अर्धविराम, 3 पूर्णविराम, 4 उद्गार चिन्ह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाल्यास त्यामध्ये पूर्णविराम वापरला जातो. प्रश्न क्रमांक 8, जहाजाचा काय असतो? शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 काफिला, 2 कळप, 3 ताफा, 4 तुकडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 काफिला. जहाजांचा काफिला असतो. प्रश्न क्रमांक 9, सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत. या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ, 2 भविष्यकाळ, 3 वर्तमान काळ, 4 अपूर्ण वर्तमान काळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ. सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहे या वाक्याचा काळ आहे अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 10, अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 अनाथ, 2 पोरका, 3 वाली, 4 बेकाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पोरका. अनाथ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पोरका. प्रश्न क्रमांक 11, पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 साधित विशेषण, 2 सार्वनामिक विशेषण, 3 नामसाधित विशेषण, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सार्वनामिक विशेषण. पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण. प्रश्न क्रमांक 12, दिग्दर्शक या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 दिग्दर्शिका, 2 दिग्दर्शक, 3 दिग्दर्शिका, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिग्दर्शिका. दिग्दर्शक या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप आहे दिग्दर्शिका. प्रश्न क्रमांक 13, दासी या शब्दाचे अनेक वचन ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 दासी, 2 दशिका, 3 दासिके, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दासी. दासी या शब्दाचे अनेक वचन आहे दासी. प्रश्न क्रमांक 14, समिती हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नाम आहे? ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम, 2 सामान्य नाम, 3 विशेष नाम, 4 पदार्थवाचक नाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सामान्य नाम. समिती हे खालीलपैकी सामान्य नामाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 15, मी रायगड पाहिला. मी हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 विशेषण, 2 नाम, 3 क्रिया विशेषण, 4 सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सर्वनाम.
मी रायगड पाहिला हे एक सर्वनाम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.